नमस्कार मित्रांनो. अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत, जेव्हा विशू समोर शुभ्राचा खरा चेहरा येतो त्यावेळेस विशू तिला म्हणतो की मी तुला एवढा जीव लावला आणि तू माझ्याशी अशी वागलीस, मला आणि माझ्या घरच्यांना फसवलंस, बघ आता मी काय करतो. त्यावर शुभ्रा हसून म्हणते की तुला असं वाटलंच कसं की माझं सत्य तुला समजल्यानंतर मी तुला जिवंत सोडेल. हे ऐकून विशूला धक्का बसतो. पुढे शुभ्रा बोलू लागते की तसा पण तुझा काही उपयोग नाहीच आहे. त्यावर विशू रागाने बोलतो की तू काय मला मारशील, थांब मीच तुला आता मारतो, मला जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल, माझ्या घरच्यांना वाचवण्यासाठी मी काहीही करू शकतो. आणि विशू तिचा गळा दाबतो. ज्यावेळेस विशू शुभ्राचा गळा दाबत असतो त्यावेळेस ती मेल्याचं नाटक करते आणि खाली पडते. शुभ्रा जेव्हा जमिनीवर पडते त्यावेळेस हळूच ती हाताने माती घेते व विशूच्या डोळ्यामध्ये टाकते. डोळ्यात माती गेल्यामुळे विशूला काहीच दिसत नाही. याचा फायदा घेऊन शुभ्रा उठते आणि विशूला मारण्यासाठी गाडीत जाऊन बसते आणि गाडी स्टार्ट करते. शुभ्रा बोलू लागते की खरं तर मला त्या श्रीला मारायचं होतं, पण हाच मध्ये आला. याला जर मी जिवंत सोडलं तर मला मरावं लागेल, त्यासाठी याला आज कोणत्याही परिस्थितीत मारलंच पाहिजे. विशू डोळे चोळत चोळत समोर बघतो तर काय, शुभ्राची गाडी त्याच्या अंगावर येत असते. शुभ्रा जोरात येऊन त्याच्या अंगावर गाडी घालते. त्यावेळेस विशू जोरात खाली पडतो. शुभ्रा विचार करू लागते की याला जर पूर्ण मारलं नाही तर तो माझं खरं सगळ्यांसमोर सांगेल. तेवढ्यात तिचं लक्ष श्रीकडे जातं आणि तिला धक्का बसतो. श्री इथे कशी? आणि ती विचार करू लागते की श्रीने जर मला इथं पाहिलं तर तिला माझ्यावर संशय येईल. शुभ्रा काहीतरी कर, व ती तिथून पळून जाते. श्री रिक्षातून उतरते व इकडे तिकडे बघू लागते. तिथे तिला कोणीच दिसत नाही. त्यावर श्री म्हणते की पत्ता तर हाच दिला होता, इथं तर कोणीच दिसत नाही, कुठे गेले विशूदादा? व ती विशूदादा विशूदादा म्हणून आवाज देऊ लागते. ती इकडे तिकडे बघत असते. तेवढ्यात तिचं लक्ष खाली पडलेल्या विशूकडे जातं. विशूला असं रस्त्यावर पाहून श्रीला धक्का बसतो व ती त्याच्याकडे विशूदादा विशूदादा करत पळत जाते. विशूला एवढं लागलेलं बघून श्री खूप घाबरते आणि त्याला विचारू लागते, विशूदादा काय झालंय तुम्हाला, तुमची ही अवस्था कशी झाली? त्यावर विशू थोडासा शुद्धीवर येऊन शुभ्राचं नाव घेऊ लागतो. तो शुभ्रा व अगस्त्य म्हणतो. त्यावर श्रीला काही समजेनासं होतं. ती विचारू लागते की काय म्हणायचंय तुम्हाला? तेवढ्यात विशू पुन्हा बेशुद्ध पडतो. श्री हेल्प हेल्प म्हणून आवाज देऊ लागते व ती इमर्जन्सी नंबरवर फोन करून ॲम्ब्युलन्स बोलावते. इकडे शुभ्रा स्वतःचं डोकं फोडून घेते व विशू विशू करत श्रीकडे रडत येते. शुभ्राची अवस्था बघून विचारू लागते की काय झालं शुभ्रा? त्यावर शुभ्रा म्हणते की मी तुला सगळं सांगते, पहिले आपण विशूला दवाखान्यात ने. इकडे श्री, शुभ्रा आणि अगस्त्य विशूला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. वहिनी हॉस्पिटलमध्ये येतात आणि विचारू लागतात की काय झालं विशूला? एकतर आई पण इथे नाही, त्याला जर काही बरं वाईट झालं तर आईला काय उत्तर द्यायचं? त्यावर अगस्त्य म्हणतो की दादा हे हॉस्पिटल आहे, प्लीज शांत राहा. बोलू लागते की जेव्हा मी विशूदादाकडे गेले त्यावेळेस विशूदादा बेशुद्ध अवस्थेत असतात, त्यामुळे तिथे खरं काय झालं हे आपल्याला शुभ्राच सांगेल. त्यात शुभ्रा अगस्त्याच्या गळ्यात पडून जोरजोरात रडायला लागते आणि अगस्त्याला म्हणते की हे काय झालं माझ्या विशूबरोबर? जर माझ्या विशूला काही बरं वाईट झालं तर मी कसं जगू, काय करू मी? शुभ्रा बोलू लागते की आम्ही खूप आनंदात होतो, गप्पा मारत होतो, गाणे ऐकत होतो. तेवढ्यात विशू एका ठिकाणी गाडी थांबवतो आणि विशूने मला कॉफी घेऊन यायला सांगितलं. जेव्हा मी कॉफी घेऊन परत आले त्यावेळेस विशू श्रीसोबत फोनवर बोलत होता. मला बघून विशूने श्रीचा फोन डिस्कनेक्ट केला. तेवढ्यात तिथे काही चोर आले व आमच्याकडे दागिने, पैसे आणि गाडी मागू लागले. त्यांनी माझ्यावर हात टाकला तेव्हा विशूला राग आला व विशूने त्यांच्याशी मारामारी करायला सुरुवात. पुढे ते मला मारण्यासाठी माझ्या अंगावर गाडी घालणार. तेवढ्यात विशू मध्ये आला. मी तर जिवंत राहिले, पण विशू मात्र, असं म्हणून ती रडायला लागली. पुढे शुभ्रा बोलू लागते की पण त्यांच्या वागण्यावरून असंच वाटत होतं की हे आधीच प्लॅन केलेलं होतं. मी जेव्हा कॉपी घेऊन आले तेव्हा विशू श्रीसोबत बोलत होता आणि ज्यावेळेस विशू बेशुद्ध पडला त्यावेळेस सुद्धा श्रीच त्याच्यासोबत होती. शुभ्रा मोठमोठ्याने रडून श्रीला विचारू लागते की श्री तुझं काय बिघडवलं होतं आम्ही, जे तू आमच्या जीवावर उठलीस? श्री म्हणते की मी असं का करेन, मी विशूभाऊला भाऊ मानते आणि मी त्यांचा जीव का घेईल? शुभ्रा बोलू लागते की तुला आमचा सुखी संसार बघवला गेला नाही आणि तसं पण विशू तुला बहीण मानत नव्हता आणि तुझा माझ्यावर राग होताच. त्यावर श्री रागवून म्हणते की शुभ्रा बस झालं, काही आरोप करू नको माझ्यावर, मी असलं काहीच केलेलं नाहीये. ऐकून श्रीवर सगळ्यांना संशय येतो व ते म्हणतात की तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती श्री. पुढे वहिनी बोलू लागते की श्री एकदा तुझी चूक आम्ही पोटात घेतली होती आणि पुन्हा तू तेच केलं. त्यावर श्री बोलू लागते की माझ्यावर विश्वास ठेवा, मी यातलं असं काहीच केलेलं नाहीये. पुढे अगस्त्य बोलू लागतो की विशू शुद्धीवर आल्यावर तोच सांगेल खरं काय झालं ते.
तेवढ्यात डॉक्टर तिथे येतात व सगळे डॉक्टरांना विचारू लागतं की डॉक्टर काय झालं. त्यावर डॉक्टर म्हणतात की ते शुद्धीवर आले आहेत. त्यावर सगळ्यांना आनंद होतो. पुढे डॉक्टर बोलू लागतात पण ते आमच्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाही आहे, म्हणून अजूनही पेशंट क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. त्यावर शुभ्रा श्रीला दोष देत म्हणू लागते की तू लक्ष्मी म्हणून या घरात नव्हती आलीस, तुला या फॅमिलीला बरबाद करायचं होतं. बोलू लागते की शुभ्रा हे खरं नाहीये, मी असलं काहीच केलेलं नाही. मात्र श्रीचं कोणीही ऐकत नाही व तिथून सगळे निघून जातात. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. धन्यवाद.